नमस्कार मित्रांनो, प्रवास स्वप्नाच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आणि आज आपला ब्लॉग होणार आहे खेतवाडीचा। जे खेतवाडीचे आपले गणपती आहेत 13 गल्ली, त्यात आपण पाहायला चाललो आहोत। आपल्यासोबत बघू शकता आपली लाडाची विशाल आणि गण्या, रोहित आणि नीरज जाधव, अजून 2 नवीन ॲड झालेले आहेत। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मुंबईचा महाराजा इकडे 11वी गल्ली। तर आता आपण मुंबईच्या महाराजाच्या 11वी गल्लीचं दर्शन करणार आहोत। तरी जी मुंबईचा महाराजा जी मूर्ती जी आहे ती 45 फूट आहे। तर चला आपण आता इथे लाईन लागलेली आहे, या लाईनीमध्ये आपण उभं राहून मुंबईच्या महाराजांचे दर्शन करू। तर आता आपण 10वी गल्लीच्या बाहेर आलेलो आहे आणि आतमध्ये बाबा चलचित्र आहे। तर आपण आतमध्ये जाऊन बाप्पाचं दर्शन करू आणि बघू मूर्ती कशा प्रकारे आहे, मूर्तीचं रूप कुठल्या प्रकारे आहे ते। लाईन खूप आहे, थोडा वेळ लागेल, तर चला मागे बघू। हम सभी मिलकर गणेश जी से प्रार्थना करते हैं कि हमें अहंकार और बुराई से दूर रखें। भगवान श्री गणेश जी की प्रार्थना करते हैं। तर मित्रांनो, फायनली खेतवाडीचा राजा गल्ली 10वीचा आपलं दर्शन झालेलं आहे। आणि चलचित्र होतं तिकडे, कुठलं चलचित्र होतं विशाल? समुद्र मंथनाचं चलचित्र होतं। तर खूप सुंदरचं असं चलचित्र दाखवलेलं। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे खेतवाडीच्या 9व्या गल्लीमध्ये पाहण्यासाठी खेतवाडीचा चिंतामणी। आता इथे मागे गेट आहे आणि इथे लाईन खूप कमी आहे, त्याच्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद बघा किती आहे। कारण का आता 10व्या गल्लीमध्ये आम्ही 1.5 तास लाईनीत उभे राहून दर्शन झालं। तर आता बघूया खेतवाडीचा 9व्या गल्लीचं दर्शन करू।
परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन हे सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका। फायनली आता लास्टचा गणपती खेतवाडी 13वी गल्लीचा विशाल समूह हाय कसं वाटतंय आता तुला? कसं वाटतंय? शेवटची गल्ली खेतवाडी 13वी गल्ली पाहूया आपण 13वी गल्लीचा बाप्पा। तर शुभ प्रभात मित्रांनो, आज आपला फायनली खेतवाडीचे गणपती बघून संपलेले आहेत आणि आता आपण जो आता लास्टचा गणपती बघितला खेतवाडीचा 13वी गल्ली, तर आता आपण तिथून चिंतामणीला जायचं आहे आणि चिंतामणी गणेश गल्ली करून आपण ब्लॉग संपवणार आहोत। तर बघू पुढपर्यंत ब्लॉग पाहत राहा आणि खेतवाडीचे गणेशाचे दर्शन कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा।